आता आपल्या बायकांचं सकाळचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते कोणतं, ते पारूसं घर झाडून घेणं. आणि आता झाडून घ्यायचं म्हणजे झाडू चांगला पाहिजे. आणि इथे माझा झाडू झाला होता बारीक, तर याची ट्रिक तर मी तुम्हाला शेअर करतेच. त्याच्या झाडून घेतल्यावर आहे ना, मग मी मात्र आहे ना, हे जे पाय पुसणे ना, ते दररोज 3 टाईम सकाळ दुपार संध्याकाळ झटकत असते, जेणेकरून निगेटिव्हिटी सगळी बाहेर जाते आणि धूळ पण बाहेर जाते. नंतर मग ते झालं का मग पायऱ्या वगैरे जे झाडणं आहे ना, ते काम माझ्याकडे असतं. कधी कधी सासूबाई पण झाडतात आणि कधी कधी मी पण झाडते. आणि पायऱ्या मात्र नियमाने झाडावेच लागतात, कारण लोक सगळे खालीवर खालीवर करतच राहतात. आणि चिवणी आणि मी लावलेल्या झाडाला मात्र कधी अंकुर फुटणारे देवालाच माहिती. चला इथं मात्र मी झाडून घेते, कारण हे शॉर्ट रुटीन तुमच्याशी मला शेअर करायचंच होतं. मग काय झाडून वगैरे झाल्यावर इथं आम्ही नाश्ता वगैरे केला आणि इथं चिवला सोडून आले. आणि हे माझ्या काचेच्या बरण्यांचं कलेक्शन आहे. याच्या मात्र स्टिकर कसं काढायचं नाही हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का, म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि इथे ना बघा, आता हे झाडू आहे ना, झाडूच्या मध्ये जे कडक कडक काड्या असतात ना, त्या काड्या सगळ्या काढून टाकायच्या. एक एक करून मी सगळ्या काड्या काढून टाकल्या. आणि बघता बघता तुम्ही बघा, जेवढ्या काड्या कडक असतील ना त्या सगळ्या काढून टाकायच्या, म्हणजे झाडू जो आहे ना तो आपला मस्त मोकळा आणि फ्लेक्झिबल होतो. तर तुम्हाला इथं दिसेलच, मी एक एक करून सगळी काड्या काढून टाकल्या कडक ज्या आहेत. अजिबात झाडू लूज होत नाही. आणि तुम्ही बघू शकता काड्या किती जमा झालेल्या आहेत आणि झाडू पण किती फ्लेक्झिबल झालेला आहे. तर बारीक झालेला झाडू कसा कामाला लावायचा हे तुम्हाला कळलंच असेल. तर चला आजच्यासाठी एवढंच, बाय.